नमस्कार, मी संकेत आवटे. गुढीपाडव्याच्या तुम्हाला ॲडव्हान्स शुभेच्छा. जे लोक गुढीपाडव्यावेळी बघतायत त्यांना तर ऑब्व्हियसली आहेतच, पण जे लोक आधी बघतायत जाणून बुजून व्हिडिओ आधी मी तुमच्यासाठी पब्लिश करतोय. याच्या मागे रिझन आहे की गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर कुठल्या स्टॉकमध्ये चांगली चलते आपल्याला दिसते, कुठले स्टॉक चांगले परफॉर्म करतायत, त्या सगळ्या गोष्टींचं डिस्कशन करणं गरजेचं आहे. फक्त एक रिक्वेस्ट आहे, कुठल्याही प्रकारे बाईंग सेलिंगचे रिकमेंडेशन नाही, फक्त एज्युकेशन पर्पजसाठी 5 स्टॉक मी अनालाइज करतोय. पहिला आणि महत्त्वाचा स्टॉक आहे ज्याचं नाव आहे HAL, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड. हा जो स्टॉक आहे बरेच दिवस आपण कव्हर करतोय, म्हणजे जेव्हापासून आपण कव्हर करतो तेव्हापासून तर ऑलमोस्ट डबल झाला आहे. त्याच्या आधीसुद्धा बराच स्टॉक खालच्या लेवलला होता, तिथून कन्सिस्टंटली वाढत गेला. पण नेहमीप्रमाणे मी एक डायलॉग तुम्हाला सांगतोय की मी कधीही कुठलाही स्टॉक बॉटमला आहे म्हणून बाय नाही करायला जात. जर त्याच्या फंडामेंटलमध्ये काही इम्प्रूव्हमेंट होत असतील, जर खरंच स्टॉकमध्ये ट्रॅक्शन येत असेल, जसं की तुम्ही आज HDFC बँक जर जाऊन तुम्ही चार्ट बघितला, एक्झॅक्ट बॉटमला जाऊन घुसायचा प्रयत्न कधीच करायचा नाही, कारण एक्झॅक्ट बॉटम कोणीही जगात पकडू शकत नाही, कारण तो परत तिथून अजून जास्त खाली येऊ शकतो. सो माझा अनालिसिस करण्याची पद्धत ही आहे की जर मला वाटतं हा इथून वर जाऊ शकतो, ट्रॅक्शन दिसायला पाहिजे ना. जर मला वाटतं यामध्ये आत्ता इथून हा बॉटम झालाय, इथून मला 40% वर रिटर्न मिळू शकतात, पण मी आणि तो 5% 10% वर जाण्याचा वाट बघतो. जर जात असेल, प्रेशर येत असेल, बाहेर येत असतील, तर तू वर जाऊ शकतो ना. भले 5% कमी मिळो, 40 मधले 35 मिळो किंवा 30 मिळो, काही फरक पडत नाही, पण कन्व्हिक्शन जास्त आलं पाहिजे त्यावर. सो यावर माझा जास्त फोकस असतो. जर तुम्ही HAL बद्दल बोलाल तर ओव्हरऑल कंपनी डिफेन्स सेक्टरमध्ये काम करते. मग यामध्ये डिझाईन, डेव्हलपमेंट, मॅन्युफॅक्चरिंग, रिपेअर, मेंटेनन्स या सगळ्या गोष्टींमध्ये कंपनी आपली व्हॅल्यू ॲड करत असते. तर सेल्स ग्रोथ कंपनीची 8% पर इयर पाहायला मिळते, पण कंपनीकडे जवळपास 2 लाख कोटी रुपयांच्या ऑर्डर आहेत. बी स्पेसिफिक 1,99,850 कोटीच्या व्हॅल्यू म्हणजेच ऑर्डर यांच्याकडे अवेलेबल आहेत. पुढील 3 ते 4 वर्षांमध्ये त्यांना या ऑर्डर पूर्ण करायचे आहेत. जर 3 ते 4 वर्षांमध्ये ऑर्डर यांना पूर्ण करायचे असतील तर पर इयर 50,000 करोडची ऑर्डर आता यांच्याकडे पडली आहे. भलेही कंपनी पर इयर आता रेव्हेन्यू 25,000-30,000 कोटीच्या दरम्यान करत असली तरी सुद्धा ही सेल्स ग्रोथ हळूहळू कन्सिस्टंटली वाढत जायला पाहिजे, आणि याचमुळे 14 ते 15% सेल्स ग्रोथ पुढे जाऊन एक्सपेक्टेड आहे. मग वेगवेगळ्या अनालिस्टनी यावर रिपोर्ट सादर केलेले आहे, ज्यामध्ये HDFC, ICICI सारखे रिसर्चना आम्ही गो थ्रू केलेला आहे, आणि त्यावरूनच आपल्याला हे आकडे सुद्धा मिळालेले आहेत. आणि ऑर्डर बुक वगैरे मी अनेक वेळा तुम्हाला सांगत असतो की ऑर्डर बुक खूप स्ट्रॉंग आहे. ओव्हरऑल जर जगभरात तुम्ही बघितलं तर डिफेन्स रिलेटेड स्पेंडिंग प्रत्येक देशाचं वाढलंय, कारण जसं जसं युद्ध व्हायला लागले. आता जर युद्ध झाले नसते ना तर डेफिनेटली हे स्पेंडिंग झालं नसतं, आणि 100% हा स्टॉक एवढा कधीच वाढला नसता. पण जे होतं ते भल्यासाठीच होतं. एखाद्या देशामध्ये निगेटिव्ह गोष्ट होत असेल तर त्याचा इम्पॅक्ट पॉझिटिव्ह सुद्धा काही देशांमध्ये, काही गोष्टींमध्ये आणि काही सेक्टरमध्ये होत असतो. तोच आता पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळतो. प्रत्येक देश आपली सिक्युरिटी स्ट्रॉंग करण्यावर फोकस करत आहे. आत्ता जर बघितलं, मेजरली कंपनी काम गव्हर्नमेंट बरोबर करते, गव्हर्नमेंटच्याच ऑर्डर कंपनीला मिळतात, आणि गव्हर्नमेंटला त्या द्याव्या सुद्धा लागतील, कारण कंपनी सुद्धा गव्हर्नमेंटची आहे. नो डाऊट की मोनोपॉली आहे असं पण म्हणू शकता, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट डिपेंडन्सी आहे गव्हर्नमेंटवर असं सुद्धा म्हणू शकता. सो या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक आहेत. त्यामुळे मला नाही वाटत की या ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेजमुळे मेजर असा काही फरक कंपनीवर पडू शकतो. जर 2023-24चा एक्सपोर्ट बघितला तर रेकॉर्ड हाय त्यांचा होता 21,083 करोड रुपयांचा, पण कंपनीने ते ओव्हर अचीव केलेलं आहे. फक्त मॅन्युफॅक्चरिंगमध्येच कंपनी अडकलेली नाही, तर वेगवेगळ्या व्हर्टिकलमध्ये काम करते. डिजिटल सोल्युशन असेल, सिव्हिल MRO असेल, म्हणजेच मॅन्युफॅक्चरिंग, रिपेअर आणि ऑपरेशन्स, अशा सगळ्या गोष्टींमध्ये जॉईंट व्हेंचरमध्ये कंपनी काम करते. स्पेस इंडस्ट्रीमध्ये सुद्धा कंपनी काम करते. स्पेस म्हणजे काय, एरोस्पेसमध्ये सुद्धा कंपनी ऑलरेडी काम करत आहे. डायरेक्ट आपण चार्टवर येऊयात. चार्ट जर तुम्ही बघितला तर तुम्हाला कळेल की एक फास्टेस्ट ग्रोथ स्टॉकमध्ये आलेली आहे, आणि एक चॅनल सुद्धा कंपनीने बनवलेला आहे. हा क्लिअर इंडिकेट करतोय ब्रेकआउट. आता इथून पुढे थोडंसं याला मॉनिटर करणं गरजेचं आहे. जर याचा हाय ब्रेक होत असेल तर हा पॅटर्न काय सांगतो आणि हा ब्रेकआउट काय सांगतो हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं, आणि पर्टिक्युलरली HAL बद्दल काय तुम्हाला वाटतं. आजही HALचा PE रेशो कंट्रोलमध्ये आहे. ओव्हर PE मला याचा आजही वाटत नाही. ज्या कंपॅरिझनमध्ये याची डिमांड येते आणि जेवढी या स्टॉकची डिमांड आहे तेवढा डेफिनेटली स्टॉकची ग्रोथ पुढे आपल्याला दिसणार आहे. पुढची कंपनी आहे लेमन ट्री सेक्टर. माहितीच आहे तुम्हाला, हॉटेल्समध्ये कंपनी काम करते. वेगवेगळ्या मल्टिपल प्रकारच्या सर्व्हिसेस हॉटेल इंडस्ट्रीमध्ये कंपनी देत असते. आता कंपनी करते काय, तर जसं तुम्ही ताज बरोबर जर याला कम्पेअर कराल किंवा ITC बरोबर कम्पेअर कराल तर दे आर मोर लक्झरियस आणि प्रीमियम हॉटेल्स ते बनवतात, ताज हॉटेल वगैरे. पण हे मिड कॅटेगरीमध्ये येतात, लोअर कॅटेगरीमध्ये बिलकुल नाही. मिड कॅटेगरीमध्ये येतात, ज्यामध्ये मास ऑडियन्सला टार्गेट केलं जातं किंवा मास क्लायंट्सना टार्गेट केलं जातं. मिडल क्लास आणि अप्पर मिडल क्लासना हे टार्गेट करतात. आणि महत्त्वाची गोष्ट, अफोर्डेबल म्हणण्यापेक्षा
थोडीफार लक्झरी आणि थोडंफार परवडेबल असं म्हणू शकतो आपण मराठी भाषेमध्ये, तर अशा क्लायंटना हे ॲक्वायर करत असतात किंवा ते क्लायंट यांच्याकडे अट्रॅक्ट होत असतात. आता चालतं कसं हे मी तुम्हाला सांगतोय. 3 वेगवेगळ्या व्हर्टिकलमध्ये कंपनी काम करते, म्हणजेच वेगवेगळे प्रोडक्ट कंपनीचे आहेत असं पण म्हणू शकतो. हॉटेल, रेस्टॉरंट आणि रिसॉर्ट कंपनीचे आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हरऑल 4th लार्जेस्ट कंपनी ही हॉटेल इंडस्ट्रीमधली ऑलरेडी आहे. आता या सेगमेंटमध्ये काम करत असताना कंपनीकडे टोटल 100 प्रॉपर्टीज असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर 9,600 रूम्स पाहायला मिळतात. आता हॉटेलचा मेन बिझनेस काय? रूम रेंट करणं आणि त्या थ्रू रेव्हेन्यू जनरेट करणं, ज्यामध्ये ही कंपनी खूप चांगल्या प्रकारे काम करते. पण एक गोष्ट थोडीशी निगेटिव्ह दिसते, ती पण मी पुढे तुमच्यासोबत डिस्कस करतोय. ॲव्हरेज रूम रेव्हेन्यू 10% कंपनीचा वाढलेला पाहायला मिळतो, पण इंडियन हॉटेल आणि ITCचा 21% आणि 20% ARR वाढलेला आहे. म्हणजेच ॲव्हरेज रेव्हेन्यू पर रूम म्हणू शकता तुम्ही, हा वाढताना पाहायला मिळतो. ऑलमोस्ट यांच्यापेक्षा डबल आहे. आता या सगळ्या मागं कंपनी रिझन काय सांगते की कंपनीचा मेजर क्लायंट IT कंपनीज आहेत. आता IT कंपनीजमध्ये रेशेशन सुरू आहे. जर IT कंपनीजमध्ये रेशेशन सुरू असेल तर तिकडून डिमांड कमी येते, स्पेंडिंग कमी होत आहे. परिणामी ज्या कॉन्फरन्स होतात, ज्या रूम बुक होतात IT कंपनीज थ्रू, ते आता थोड्याशा कमी होताना पाहायला मिळत आहेत. आणि यातच महत्त्वाचा अजून एक रिझन कंपनी सांगते, मेंटेनन्स, रिपेअर किंवा इंटेरियर, या 3 गोष्टी ऑलरेडी यांच्या सुरू आहेत. मुंबई बेस्ड एका हॉटेलमध्ये, त्याचबरोबर बेंगलोर बेस्ड आणि पुणे बेस्ड. सो अशा वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये यांचं रिनोव्हेशन सुरू असल्यामुळे तिकडून सुद्धा ॲव्हरेज रेव्हेन्यू ड्रॉप झालेला आहे. जवळपास 8% बिझनेसला मार बसलेला यामधून पाहायला मिळतो. कंपनीनं क्लिअरली स्पष्ट केलंय की आता आम्ही आमच्या स्पेंडिंगवर कंट्रोल करतोय. आता कंपनी काय करणार आहे हे मी तुम्हाला सांगतो. फक्त 55 न्यू हॉटेल ओपनिंगवर फोकस करणार, पहिली गोष्ट. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट, जे यांचं डेट आहे ते रिपेमेंट करण्यावर फोकस करणार. तिसरी इम्पॉर्टंट गोष्ट, मेजर ॲसेट स्वेटिंगवर हे काम करणार. म्हणजे काय ॲसेट स्वेटिंग म्हणजे काय? ज्या कंपनीच्या रूम्स आहेत ज्यामधून रेव्हेन्यू जनरेट होतो. एक सिंपल लॉजिक लक्षात घ्या, रूमचा रेव्हेन्यू कसा होणार? जेवढं रूमचं रोटेशन वाढत राहील तेवढा यांचा रेव्हेन्यू वाढत जाणार आहे. म्हणजे काय, जर आज रूम रेंटनं गेली, दुसऱ्या दिवशी गेलीच नाही, तर त्या केसमध्ये आयडल रूम राहण्याचं प्रमाण वाढायला लागतं. सो रूमची ऑक्युपन्सी यांना वाढवायची आहे आणि ॲव्हरेज रूम रेव्हेन्यू यांना परत वाढवावा लागेल, जेणेकरून अजून जास्त रेव्हेन्यू यांचा जनरेट होऊ शकतो. आणि यासाठीच एकतर रिनोव्हेशन करण्यात येत आहे, इंटेरियर चांगलं करण्यात येत आहे, त्यामुळे लक्झरियस अजून फील येईल. परिणामी अजून या कंपनीच्या हॉटेल्सना चूज करण्याचं प्रमाण वाढू शकतं, ज्यामुळे यांचा रेव्हेन्यू अगेन आणि बुकिंग्स वाढू शकतात असं कंपनीचं म्हणणं आहे. सो या 55 न्यू हॉटेल्समध्ये जेव्हा ऑक्युपन्सी रेशो जर आपण बघितला तर तो 75% जाईल जेव्हा हे नवीन 55 हॉटेल्स बनतील. त्यानंतर आत्ता हा रेशो 65% आहे. आता 65% हा रेशो खराब बिलकुल नाही. हॉटेल इंडस्ट्रीमध्ये हा चांगला रेशो मानला जातो, पण नो डाऊट चांगला, बेस्ट नाही, गुड, बेस्ट नाही, पुअर सुद्धा बिलकुल नाही. त्यामुळे अजून एक्सपान्शनला वाव आहे आणि अजून इम्प्रूव्हमेंटला सुद्धा वाव आहे आणि 100% कंपनी त्यावर काम करत आहे. 20% सेल्स ग्रोथ कंपनीची एक्सपेक्टेड आहे, जी ऑलरेडी बाकी हॉटेलची सुरूच आहे. लक्झरियस प्रीमियम हॉटेल जर तुम्हाला 20-21% सेल्स ग्रोथ दाखवत आहेत तर तुम्हाला सुद्धा दाखवणं भाग आहे. इव्हन त्यांच्यापेक्षाही चांगली सेल्स ग्रोथ दाखवणं गरजेचं होतं लेमन ट्रीने. बट आता हे प्रॉब्लेम काही काळासाठी आहे. मला वाटतं नेक्स्ट इयरपासून कंपनी डेफिनेटली अजून बेटर करू शकते. इबिटा 20% प्लस CAGR देऊ शकतो असं सुद्धा कंपनीचं मत आहे. अगेन जर चार्टवर आपण आलो तर क्लिअरली तुम्हाला दिसेल की इथून एक ब्रेकआउटची स्थिती बनत आहे. ऑल टाइम हायच्या दिशेने आत्ता स्टॉक सध्या जातोय. जर या लेवल्स क्रॉस झाल्या तर डेफिनेटली एक चांगली मूव्ह आपल्याला पाहायला मिळू शकते, कारण मल्टिपल टच इथं झालेले आहेत आणि ही लेवल वीक बनत चालली आहे. जेवढी लेवल ती वीक बनेल तेवढा स्ट्रॉंग ब्रेकआउट आपल्याला पाहायला पुढे जाऊन मिळू शकतो. फक्त आता एक स्ट्रॉंग व्हॉल्यूम यामध्ये येणं गरजेचं आहे. जसा हा व्हॉल्यूम या लेवल्सना तोडेल तसं एक मजेदार मूव्ह आपल्याला अपसाईड पाहायला मिळू शकते. बट ओव्हरऑल मार्केटनी पण त्याला सपोर्ट करणं गरजेचं आहे. आता कुठलाही स्टॉक मी सांगतोय म्हणून जाऊन बाय करण्याची लगेच गरज नाही. स्वतः विचार करा, ॲनालाइज करा आणि त्यानंतर ठरवा. म्हणजे होतं काय, लेमन ट्री सांगितला, तुम्ही जाऊन बाय केला, लॉजिकमध्ये बसत नाही. बिझनेस तुम्हाला कन्व्हिन्सिंग वाटायला पाहिजे. आजूबाजूला तुमच्या लेमन ट्रीचे हॉटेल आहेत का, ते कसे चालतात, काय चालतात, लोकांमध्ये त्या हॉटेलबद्दल काय मत आहे, याचा सुद्धा तुम्ही विचार करायला पाहिजे आणि ती गोष्ट विचारात घ्यायला पाहिजे. जर डोळे झाकून कुठलाही स्टॉक तुम्ही बाय केलात तर कधीही आयुष्यात तुम्ही चांगले प्रॉफिट कमवू शकणार नाही लॉंग रनमध्ये. आणि हे जे काही स्टॉक मी सांगतोय हे लंबी रेस के घोडे कोण कोण आहेत हे मी तुम्हाला सांगतोय. त्यामुळे जेव्हा मी लॉंग टर्मचा विचार करतो तेव्हा शॉर्ट टर्ममध्ये 5-10% अप डाऊन मुवमेंट कन्सिडर करायची बिलकुल गरज नसते. इवन 5 स्टेप इन्व्हेस्टिंग इज अ बेस्ट ऑप्शन राईट नाव.
मग तो कसा काय ऑलरेडी मी यावर व्हिडिओ बनवलेला आहे. महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला जर आमची मदत हवी असेल तर डेफिनेटली रिच मी प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी आहे. सविस्तर माहिती या नंबरला कॉल करून घेऊ शकता. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल, चांगले रिटर्न जनरेट करायचे असतील तर सविस्तर माहिती तुम्हाला या नंबरवरून मिळणारच आहे. पुढचा आणि महत्त्वाचा स्टॉक ज्याच्याबद्दल मी बऱ्याच वेळा चर्चा केलेली आहे, तुम्हाला सुद्धा माहिती आहे. आता एक आमच्या डोक्यामध्ये क्लिअर कन्सेप्ट आहे, तुम्हाला ती पटते का बघा, मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. असे 10, 15, 20, 25 स्टॉक आम्ही पकडणार आहोत आणि वारंवार त्याच्याबद्दल चर्चा करणार आहोत. नो डाऊट तुमच्यापैकी काही लोक पुढे जाऊन म्हणू शकतात काय सारखं सारखं ते स्टॉक सांगताय, पण त्यामुळे होईल काय की जर समजा मी आज अंबुजाबद्दल बोलतोय, एसीसी बद्दल बोलतोय, आज मी लेमन ट्री बद्दल बोलतोय, HAL बद्दल बोलतोय, तर पुढे जाऊन त्याच्यामध्ये प्रोग्रेस काय आहे, खरंच वाढतोय की पडतोय, बरं वाढतोय तर का वाढतो, पडतो तर का पडतो, लास्ट टाइम आपण अनालिसिस काय केलं होतं, त्याच्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट झाल्या, याच्याबद्दल जेव्हा चर्चा तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तेव्हा अजून तुम्हाला स्ट्रॉंगली फील येईल की हा याला होल्ड करायचा आहे, बाहेर पडायचं आहे, रिसर्च मला असा असा मिळाला आहे, मग मी अजून काय पुढे करू शकतो, याची क्लॅरिटी तुम्हाला येत जाईल. त्यासाठी मी हा विचार करतोय. प्लीज एकदा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा हा विचार बरोबर आहे की नाही, की प्रत्येक वेळी नवीन स्टॉक सांगायला पाहिजे. कारण बरेच जण नंतर आम्हाला म्हणतात की सर त्या स्टॉकचं मी अनालिसिस केलं, बाय केलं, सोडून दिलं, पण नंतर मला हेच कळे ना त्यात थांबायचं की बाहेर पडायचं, ते मी कसं अनालाइज करू, मी कुठेपर्यंत थांबू, काय करू, बिझनेसचं पुढं काय चाललंय, याचे अपडेट आमच्यापर्यंत येत नाहीत. तुमच्याकडे रिसर्च टीम आहे, तुम्ही आहात रिसर्च करताय, सारखं तेच करताय, सो अपडेट तुमच्याकडून आलं तर आम्हाला थोडंसं बरं पडेल. म्हणून मी पण विचार केला की हे तुमच्यासाठी थोडंसं अजून एक अपडेट करूया. सो कमेंट करा एस आणि पुढे स्टॉकचं नाव ज्याच्याबद्दल पुढे आपण कंटिन्युअसली अपडेट ठेवायची आहे. एसीसी पुढचा स्टॉक आहे ज्याच्याबद्दल मला बोलायचं आहे. मॅन्युफॅक्चरिंग सिमेंट करण्याचं काम ही कंपनी करत असते. 2.5 वर्षांनी पुन्हा स्टॉक आता ब्रेकआउटच्या अवस्थेत आलेला आहे. स्क्रीनवर तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट ब्रेकआउट दिल्यातच जमा आहे, पण वेळ अजून आपल्याला याला द्यावा लागेल. एक रिटेसमेंट येणं गरजेचं आहे आणि त्यानंतर यामध्ये विचार चांगल्या प्रकारे होऊ शकतो. बट ओव्हरऑल ॲज अ बिझनेस जर मी याला कन्सिडर करायचं असेल तर डेफिनेटली याचा ॲव्हरेज सेल्स ग्रोथ 10% आसपास होतोय. हिंडलबर्गनी खूप जास्त मोठा फटका यांना बसवलेला होता, पण जर त्यात काही सत्यता निघालीच नाही. आता तुम्ही म्हणू नका बरं का त्यामध्ये असं आहे तसं आहे तसं आहे, बघा शेवटी कोर्ट जे म्हणेल तोच सगळ्यात मोठा निर्णय असतो, त्यामुळे आपण बाकीच्या गोष्टी बोलून काहीच उपयोग होणार नाही. सो कंपनी त्यातून बाहेर निघाली. तिसरी महत्त्वाची गोष्ट यामध्ये ही झाली की कंपनी ना ऑलरेडी ज्याच्याकडून कंपनी ही ॲक्वायर त्यांनी केली आहे होलसेम ग्रुप, तर त्यांना त्याचं पेमेंट करणं बाकी होतं. ते पहिला त्यांनी पेमेंट क्लिअर करून घेतलं आणि आता ॲग्रेसिव्ह एक्सपान्शनवर ते फोकस करतायत. जसं की संगी सिमेंट ही कंपनी ॲक्वायर केली. दुसरी महत्त्वाची गोष्ट 1 मिलियन टन पर ॲनमचा न्यू प्लांट त्यांनी सुरू केला. तिसरी महत्त्वाची गोष्ट 2026 पर्यंत 8 नवीन प्लांट ते सुरू करणार आहेत, ज्यामधून 5 ते 6 मिलियन टन पर ॲनम कॅपॅसिटीचे सिमेंट ते प्रोड्यूस करू शकतात. ऑलरेडी 39 मेट्रिक टन पर ॲनमची कॅपॅसिटी असणारे 18 प्लांट्स त्यांच्याकडे आहेत, ज्यामधून 22,000 करोड पर ॲनम त्यांच्याकडे येतात. मग आता अजून एक्सपान्शन करतायत, ॲग्रेसिव्हली करतायत. अदानी ग्रुप प्रचंड मोठ्या प्रमाणात रिअल इस्टेटमध्ये काम करतोय. रोड्स बनवतायत, अपार्टमेंट्स बनवतायत, मोठ्या प्रमाणात कन्स्ट्रक्शन करतायत, एअरपोर्ट त्यांचे आहेत. मग हे सगळं त्यांचं असताना कन्स्ट्रक्शनसाठी सिमेंट लागणार. सिमेंटच्या कंपन्या आपल्याच आहेत, मग सिमेंट तिथून परचेस केलं जाणार. सरकारला सिमेंटची गरज असते, मग सरकारला सिमेंटची गरज असेल तर अदानींच्या शिवाय सोडून दुसरीकडून कुठून सरकार सिमेंट घेईल का? साधा विचार आहे. जवळचं दुकान आहे, आपलंच दुकान आहे, सो आपल्याच दुकानातून घ्यायचं. या सिंपल लॉजिकवर गोष्टी चालतात. म्हणून सेल्सवर मला नाही वाटत की मेजर काही निगेटिव्ह इम्पॅक्ट या स्टॉकच्या व्हायला पाहिजे. सो 2027 पर्यंत कंपनी 14 ते 16% ॲन्युअल सेल्स ग्रोथ दाखवू शकते असं माझं पर्सनल मत आहे. याच्या मागे रिझन मी तुम्हाला सांगतो की इन्फ्रास्ट्रक्चर भयंकर बूस्ट होणार. विचारही तुम्ही करू शकत नाही, या लेवलला बूस्टिंग सुरू आहे. आता स्टॉकची मुवमेंट दिसते नो डाऊट, पण याचे खरे आकडे पुढे येणार आहेत. हां, इथून पुढे पण ग्रोथ होणार नाही असं नाही, पण हे जे आत्ता स्पीड आपलं मिळालं ते सेम स्पीड कंटिन्यू नाही राहणार, पण स्पीड व्हॅल्युएबल असणार आहे इथून पुढचं सुद्धा. त्यामुळे त्यावरही लक्ष ठेवणं गरजेचं आहे. तसं अल्ट्राटेक कंटिन्युअसली ऑल टाइम हाय ब्रेक करत पुढे जातोय. ती संधी एसीसी अंबुजाला मिळालेली नाही आहे आणि मे बी सेम गोष्ट रिपीट होऊ शकते इन दिस बोथ स्टॉक. त्यामुळं दोन्ही स्टॉकवर नजर ठेवून राहणं पण गरजेचं आहे. पुढचा स्टॉक आहे REC. हा स्टॉक फिनान्समध्ये काम करतोय. डायरेक्ट मी तुम्हाला याच्या चार्टवर सुद्धा घेऊन जाऊ शकतो. इथे बघू शकता एक स्ट्रॉंग होल्ड करतोय हा, आणि अशा प्रकारे होल्ड करणं वरच्या लेवलला जाऊन विच इज अ पॉझिटिव्ह साईन. बरेच लोक म्हणतात अरे थांबला इथून पडू शकतो. नाही, जो स्टॉक पडणार असतो तो अति जास्त वेळ होल्ड करत नाही. काही दिवसच होल्ड करेल, शार्प मूव्ह येताना तुम्हाला पाहायला मिळतील खालच्या डायरेक्शनने, पण या पर्टिक्युलर स्टॉकमध्ये तसं तुम्हाला पाहायला मिळत नाही, विच इज अ पॉझिटिव्ह थिंग. कंपनी करते काय तर पॉवर प्रोजेक्ट फायनान्समध्ये कंपनी काम करते. पॉवर जनरेशन
29%, पॉवर ट्रान्समिशन 10%, पॉवर डिस्ट्रीब्युशन 44% आणि शॉर्ट अँड मिड टर्म लोन्स 6%. इन्फ्रा आणि लॉजिस्टिक्ससाठी 10% लोन कंपनी प्रोव्हाइड करते. या सगळ्यामध्ये बघा फायनान्सची प्रचंड मोठी गरज आहे. सरकारी माल आहे, सरकारी कंपन्या पण आहेत बरोबर, तर त्यांना लोनची गरज असते. हे लोन कोण देणार? हीच कंपनी देणार. म्हणजे सरकारचाच पैसा सरकारच्याच कंपनीला देऊन सरकारच यांना परत रिटर्न देणार. एकदम सेफ निवांत चालणारी गोष्ट आहे. सरकारच्या कंपन्या काम कोणाचं करणार? परत सरकारचं करणार. सरकारचेच पैसे म्हणजेच सरकारच यांचा क्लायंट झाला, परत सरकारच यांना परत पेमेंट करेल. म्हणजे काय? सरकारचाच पैसा गोल गोल फिरत राहतो आणि यातच कंपन्या मोठ्या होत जातात. हे सिंपल लॉजिक आहे. त्यामुळे या कंपनीला असा पुढे जाऊन धोका आहे असं मला वाटत नाही. रिझन तुम्हाला आय होप की कळालं असेल. म्हणजे ही कंपनी सरकारची आहे, पॉवर जनरेट करणाऱ्या किंवा पॉवरमध्ये काम करणाऱ्या बऱ्या प्रमाणात कंपन्या सरकारच्याच आहेत. त्यांना ऑर्डर सरकार देणार आहे. म्हणजे जर सरकारने त्यांना कंपन्यांना ऑर्डर दिली तर तो पैसा बुडणार नाही. जर सरकारची ऑर्डर मिळत असेल, सरकारचा न बुडणारा पैसा मिळत असेल तर लोन कोण देणार? REC देणार. म्हणजे RECचं लोन बुडण्याचे चान्सेस प्रचंड कमी आहेत. म्हणूनच यांचा NPS सुद्धा कमी येऊ शकतो आणि परिणामी स्टॉकमध्ये चांगलं ट्रॅक्शन लॉंग टर्ममध्ये पाहायला मिळू शकते. सिंपल लॉजिक आहे. गव्हर्नमेंटने तर क्लिअर सांगितलं. म्हणजे पुरी साहेबांचं एक वाक्य होतं, पुढची 10 वर्ष थर्मल पॉवरला दुसरा कुठलाही पर्याय नाही. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, ही कंपनी पॉवर जनरेट स्वतः करत नाही. ही कंपनी लोन देते. आज कंपनीला वाटलं की मला फक्त ग्रीन एनर्जीला लोन द्यायचं आहे तर कंपनी एक दिवसात स्विच करू शकते की मी ग्रीन एनर्जीला लोन देणार. कंपनीला वाटलं की मला रिटेल लोन करायचं आहे, कंपनी करू शकते. सो असं काही जगावेगळं बिझनेस मॉडेल यांना चेंज करावं लागेल. आज कंपनी टेक्स्टाईलमध्ये आहे आणि उद्या उठून गाड्या बनवायला लागलेत, असला काही प्रकार करायचा नाही आहे. लोनच देत आहे, फक्त लोनचं रिझन बदलणार आहे किंवा कंपनी बदलणार आहे. त्यामुळे मला पुढे बिलकुल धोका वाटत नाही आणि येणारी पुढची 10 वर्ष तरी मिनिमम थर्मल एनर्जीशिवाय पर्याय नाही. आणि पुढच्या 10 वर्षांनंतर सुद्धा मी सांगतोय थर्मल एनर्जीला झिरो करणं इम्पॉसिबल आहे. इम्पॉसिबल. त्यामुळं नो डाऊट 30-40 वर्षानंतर ज्या डेव्हलपमेंट येतील, ज्या नवीन नवीन गोष्टी येतील, तो प्रकार वेगळा असेल. पण पुढे 20-25 वर्ष तरी मला वाटत नाही की जरी थर्मल एनर्जीवरच जरी आपण इन्व्हेस्ट करत राहू तरी मोठा काही प्रॉब्लेम येणार नाही. कारण डिमांड भयंकर वाढत जाणार आहे आणि वाढणारी डिमांड सगळी नाही बरं का, थोडी थोडी ग्रीन एनर्जी पूर्ण करत राहील. 100% थर्मल एनर्जीला बाजूला काढणं यातून इम्पॉसिबल आहे किंवा 50% पण आत घेऊन जाणं एवढं सोपं नाही. येणाऱ्या 10 ते 20 वर्षाच्या दरम्यान म्हणतोय मी. हा, पुढे हळूहळू होऊ शकतं पण लगेच नाही. कंपनीकडे आता सध्या 2024-25 मध्ये 4 लाख करोडचे लोन सँक्शन्स आणि 1.5 लाख करोडचे डिस्बर्समेंट एक्सपेक्टेड आहेत. त्यामुळे पुढची 5 वर्ष सेल्स ग्रोथ 12 ते 15% दरम्यान राहू शकते असं मला वाटतं. पुढचा स्टॉक आणि पुढची कंपनी किम्स. किम्स म्हणजे काय? हॉस्पिटलची चेन. आपण बऱ्याच वेळा याबद्दल चर्चा केलेली आहे. किम्स वन ऑफ द आपल्या चर्चेतला स्टॉक असतो. त्यामुळे तुम्हाला माहिती असेल, स्टॉकवर बघू शकता जेव्हापासून आपण चर्चा करतो तेव्हापासून ग्रोथ स्टॉकची काय झाली आहे. जरा सर्च करून बघा किम्स मराठी संकेत, तुम्हाला कळेल की मी व्हिडिओ कधी बनवले होते आणि ग्रोथ काय आलेली आहे. अगेन एक चांगला बेस याने इथं ऑलरेडी बनवलेला आहे मल्टिपल टचेस थ्रू आणि तिथंच सपोर्ट घेऊन हा परत वर जाण्याचा प्रयत्न करतोय. हॉस्पिटलची डिमांड कधीच कमी होणार नाही. माझी अपेक्षा आहे की हा स्टॉक झिरो व्हावा. रिझन माहिती आहे, कारण यांचा रेव्हेन्यू कधी येणार? जेव्हा आपल्यासारखे लोक जाऊन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होणार तेव्हाच. त्याशिवाय यांचा रेव्हेन्यू जनरेट होणार नाही. म्हणून म्हणतोय, कारण आपल्यालाच वेळ आली नाही तर यांचा रेव्हेन्यू ड्रॉप होऊ शकतो. पण आता सध्याची कंडिशन जर बघितली ना तर रेव्हेन्यू वाढत चाललाय, कारण प्रत्येकाकडे अवेअरनेस वाढत चालला आहे. खेड्यापाड्यातले लोक सुद्धा चांगल्या सिटीजमध्ये चांगल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होत आहेत. इन्शुरन्सचा अवेअरनेस वाढलाय, प्रत्येकजण आता हेल्थ इन्शुरन्स करतोय, प्रत्येकजण क्लेम करतोय आणि त्यामुळे याच हॉस्पिटलच्या चेनचा प्रसार वाढत चाललाय. अशा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलना खूप डिमांड वाढत आहे. बेड फुल असतात. एखाद्या वेळेस तुम्हाला हॉटेलमध्ये रूम मिळेल पण इथं बेड मिळणं कठीण आहे. म्हणजे काय, ओयोमध्ये लगेच रूम मिळते पण इथं मिळत नाही. एवढी वाईट अवस्था यांची आहे. सो कंपनीचा जर तुम्ही ARPOB ज्याला म्हटलं जातं, म्हणजेच ॲव्हरेज रिव्हेन्यू पर ऑक्युपाईड बेड 7% वाढलेला पाहायला मिळतो. याचं रिझन आहे की कंपनीची ऑक्युपन्सी 68% 76% गेलेली आहे. एक मजेदार गोष्ट तुम्हाला कळाली का, जे मी डिस्कस केलं होतं लेमन ट्रीबद्दल. लेमन ट्रीची ऑक्युपन्सी किती आहे? 65%. हॉटेलपेक्षाही जास्त बेड बिझी असतात हॉस्पिटलचे. म्हणजे विचार करा, 76% बेड बिझी असणं इज अ नॉट अ जोक. खूप मोठा आकडा आहे हा. म्हणजे लोक अक्षरशः एक गेला की दुसरा माणूस बेडवर तयार असतो. म्हणजे काय रेव्हेन्यू असेल यांचा विचार करा. आणि हॉस्पिटल ही अशी गोष्ट आहे, मी नेहमी म्हणतो, तुम्ही जगात कुठल्याही ठिकाणी जाऊन बार्गेनिंग करू शकता. हॉस्पिटलमध्ये किडनी रिप्लेस करायची आहे 5 लाख, नाही साहेब 2 लाख देतो, करताय का? नाही तर दुसरीकडे जातो. नाही चालत, तो स्पेशालिस्ट आहे, तिथंच ॲडमिट करायचं, तिथंच काम करायचं, तो म्हणेल ते बिल द्यायचं, भले किडनी विका पण पैसे तुम्ही द्यायचे. हे सिंपल हॉस्पिटलचं लॉजिक असतं. आणि त्यात जर तुमचा हेल्थ इन्शुरन्स असेल
प्रमाणाबाहेर लुटतात हे लोक. आता हे किम्स असं करतात असं मला म्हणायचं नाही आहे, मी इन जनरल स्टेटमेंट करत आहे. यातच इनपेशंट व्हॉल्यूम जर तुम्ही बघितला, म्हणजेच पेशंट येण्याचा व्हॉल्यूम जर तुम्ही बघितला तर तो 10% वाढताना पाहायला मिळतो. 2025 पर्यंत कंपनी अजून 950 बेडचं हॉस्पिटल उभा करणार आहे. त्यातच 350च्या बेड कॅपॅसिटीचं एक हॉस्पिटल नागपूरमध्ये ओपन होणार आहे. त्यामुळे पेशंटचा व्हॉल्यूम अजून 10% वाढू शकतो. ARPOB जो मगाशी आपण डिस्कस केला की फक्त आता सध्या 7% दिसतोय, तो डायरेक्ट 13% वाढलेला पाहायला मिळू शकतो. यामुळे ॲव्हरेज रेव्हेन्यू जो कंपनीचा आहे तो 27 to 30% पर्यंत वाढू शकतो. आणि असं जर झालं तर कंपनी येणाऱ्या 2 वर्षांमध्ये कुठे असेल स्टॉक हे मी सांगण्याची बिलकुल गरज नाही. स्पेशल गॅस्ट्रो डिसीजमध्ये कंपनी एक वेगळं असं स्पेशल प्लॅन करण्याचं किंवा त्यामध्ये उतरण्याचा प्लॅन करत आहे. 700 ते 800 करोडचा नवीन कॅपेक्सचा कंपनी प्लॅन करते आणि हा जो फंड आहे तो इंटरनल सिस्टममधूनच ते उचलणार आहेत. सो हेवी डेट ट्रॅपमध्ये अडकायचं नाही आहे. डेट त्यांना कमी करायचं आहे. डेट खूप निग्लिजिबल कंपनीचा आहे, जे की कन्सिडरेबल सुद्धा बिलकुल नाही आहे. आणि यातूनच तुम्हाला कळतं की बिझनेस हा जबरदस्त आहे. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, त्यामुळे तुम्ही लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब कराल. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.